महाबंडलेश्वर संजय राऊत यांनी माननीय नरेंद्र मोदीजी प्रयागराजला गेलेले आहेत म्हणून त्याच्यावर टीका करतायत। बरोबर आहे, जर ते मक्का मदिनाला गेले असते तर संजय राऊत यांनी त्यांचं कौतुक केलं असतं। मक्का मदिनाला गेले नाहीत म्हणून संजय राऊत त्यांच्यावर टीका करतायत। मला त्यांना एवढंच सांगणं आहे की हिंदुत्ववादी कार्याला गेल्यामुळे आपल्यामध्ये जर जळफळाट होत असेल तर तुम्ही तो आपल्यापुरता ठेवा। अहो, मतांची लाचारी करण्याकरता, मायनॉरिटीच्या मतांची लाचारी करण्याकरता कुठल्या स्टेप्सवर तुम्ही आलेला आहात? नरेंद्र मोदीजी जर प्रयागराजला गेले आहेत तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही जा ना मक्का मदिनाला। तुमच्या आयुष्यात आता तेवढंच राहिलेलं आहे आणि अल्पसंख्याकांची मतं घेण्याकरता संजय राऊत अशा पद्धतीने टीका करतायत। ते महाबंडलेश्वर आहेत, त्यांच्यासाठी ठिकाण मक्का आणि मदिना आहे। आत्ता या महाबंडलेश्वर संजय राऊत यांनी कुणाचा बाजार मांडलेला आहे, त्या बाजारात कुणाचा माल विकतायत हे संपूर्ण भारतला माहिती आहे। बारामतीकरांचा माल उद्धव ठाकरे रूपी व्यापाऱ्यांकडून ते त्यांचा माल विकतायत। त्यांना एजन्सी दिलेली आहे बारामतीकर आणि सोनिया गांधी यांचा माल विकण्याचा आणि या माल विकण्यामध्ये त्यांनी उभाठा गटाचा अगदी रस्ते का माल सस्ते पे अशा पद्धतीचा त्यांनी जो बाजार मांडलेला आहे। जे ठेले घेऊन बसतात रस्त्यावर तशी अवस्था उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संजय राऊत यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी जी बारामतीकर आणि दिल्लीश्वरांचा माल विकण्याची जी एजन्सी घेतलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या मार्फत ती त्यांनी चालवावी। हे बघा, नाराज आणि ह्याचा काही विषय नाही आहे। काही कौटुंबिक अडचणी असतात। घरातील व्यक्ती जेव्हा आजारी असते, काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम असतो, त्यावेळी करत्या माणसाची त्या व्यक्तीसोबत गरज असते आणि त्यामुळे शिंदेसाहेब ती मीटिंग अटेंड करू शकले नाहीत। परंतु विरोधक चुकीच्या पद्धतीने ही काही जे आरोप करतात त्यात काही तथ्य नाही आहे। कालसुद्धा त्या दिवशीसुद्धा संध्याकाळी त्यांनी बैठका घेतल्या, कार्यक्रमांना हजर राहिले। केवळ युतीमध्ये भांडणं लावण्याकरता अशा पद्धतीच्या त्या टीका टिप्पणी करतायत, परंतु यांनी काही फरक पडणार नाही।